पाणी टंचाईवरती एकमेव रानबाग उपाय म्हणजे गोंडारवाडी धरण जर झालं तर निश्चितपणानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तर मी शिंदे साहेबांना विनंती करतो त्याचं सर्वे झालेला आहे आणि तो ट्रायशीट बाकी आहे. ते ट्रायशीट करून घ्यावा एवढीच आपल्याला विनंती करतो. 23 तारखेला साहेबांचा नांदेड या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. त्याच्या आत ट्रायशीटचं काम व्हावं सुरू अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे महाराज साहेब इकडे दुसरी एक विनंती करतो याची बरोबर सोडून की या ठिकाणी आपला मेळा डेपो आहे, आगार आहे. सर्वजण एसटी पाहिजे तिथे सुविधा पाहिजे म्हणतात, परंतु लोक आपल्याकडे मागणी करत नाही की त्या ठिकाणी जर नव्याने एसटी मिळाल्या तर या सर्व गावांना ह्या एसट्या जाऊ शकतील. तर एसट्या तिथे उपलब्ध व्हाव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. तब्दो जय हिंद जय महाराष्ट्र. महाराज साहेब, मेळा शहराला आपल्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेसाठी 15 कोटी मंजूर झालेले आहेत, परंतु अजून त्याच्या पुढच्या प्रोसेस काय झाल्या शिवाजीराव ते आपले सचिव जे टेंडर आपलं मला वाटतं मंजुरीला टेंडर झालं मंजुरीला आपले गोविंदराज जे आहेत म्हणजे सचिव त्यांच्याकडे फक्त गेले, मंजूर झाले की आपलं आता कामच सुरू होते मेळ्याचं, त्यात काय अडचण राहिली नाही. दुसरा एक मुद्दा असा होता की पाणी पुरवठा योजनेतून जी काही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे ती आता मेळा नगर पंचायत चालवते, म्हणजे आगल्यावाडीच्या हद्दीत आहे आणि 12 गुंठ ती जागा आहे. ती 12 गुंठ जागा बक्षीस पत्र दिली किंवा त्या लोकांनी त्यांना दिली, पण ते अजूनही 7 बारे त्यांच्याच नावावर आहेत. भूसंपादित केलेली त्यांच्या खात्याकडे ते काही अजून 7 बारा गेलेले नाहीत. त्यांच्याकडे 7 बारा गेले तर ती जागा भूसंपादन खात्याला नगर पंचायतीकडे वर्ग करावी अशी आमची मागणी. बघून घ्या ना काय असेल काय असेल प्रक्रिया तुमच्या नावावर करून घ्यायचा विषय करून घ्या ना लवकर. दुसरा मेळा आणि 7 गाव ज्यात योजना आहे त्याचं पाणी बिल सगळं मेळा नगरपंचायत भरते. 7 गाव पाणी घेतं बंद केलं, जुळवाडी घेत होती ती पण आता त्यांची झाली, त्यांनी पण बंद केलं. 40 लाखाचं बिल थकीत आहे, पिसाड पाणी येतंय. आता आपण जे आता पाणी त्या योजनेचा आपणच वापरतोय मेळावर, त्यामुळे तेवढंच भरतोय आपण काय त्या बाकीची गावं वापरतच नाही. आता थकीतचा जो विषय तो वेगळा आहे, तो आपण हे करू. पण आता जर आहे जी मेळा वापरतोय तेच पाणी भरतोय आपण. काय आगलावेवाडीचं पाणी आपण भरत नाही, कारण आगलावेवाडी पाणी घेत नाही किंवा बीबीचं भरत नाही, कोणच घेत नाही, तेव्हा आपण काय त्यांचं बिलं भरत नाही. आपण जे शेवटी आपण वापरतोय त्याच आपण भरतोय. तर थकीतचं काय करायचं बघूया आपण. दुसरं मगाशी जो एक मिनिट सांगितलं चौधरीने जो विषय मांडला की एकतर बोंडारवाडीचं धरणाची प्रक्रिया जो चालू आहे, दुसरं शिंदेसाहेब आमची पलीकडची बांबोलीकडची सगळी आहे. आम्ही त्या ह्याच्यात पण तुम्हाला ठराव करून दिले. सोळशी धरणातनं आम्हाला एक कॅनॉलचं हे आमच्याकडे पाहिजे. कुठं 38 गावं जी आमची बांबोलीकडची तिकडची आहे, आम्हाला तुम्ही कोयनेमधनं पाणी उचलून देत नाही, शेतीला मिळत नाही, पिण्याला मिळत नाही, दोन्ही. आज आमच्या तिकडं शेती तुम्ही आता जे 5 का 6 टीएमसीचं धरण सोळशीचं करणार आहे, 5.5 टीएमसी धरण करणार आहे. आमचा धरणाला विरोध नाही करा, पण सगळं जर खटाव मांडला जाणार असलं तर आमची लोक येत आहेत, आम्ही विरोध करणार. बरोबर आहे की नाही. आम्हाला आमची गावं आमचं स्पष्ट मत आहे, आमची गावं छोटी आहेत, फार काय आमची मागणी नाही. सगळं मिळून अगदी किती पाणी शेती आणि पिण्याला म्हटलं तर 1 टीएमसीच्या आत आमची ती गावं बसून जातील. तर त्या पद्धतीनं तुम्ही सर्वे करा. आम्ही इथं पण तुम्हाला निवेदन दिलंय, मी शासन स्तरावर पण पत्र दिलेले आहेत. तर तुमचा जो काही सर्वे येईल त्यावेळेला एक कॅनॉल म्हणजे त्याचा फाट म्हणजे कॅनॉलला फाटाबिटा अजून छोटं नाही, मेन एक कॅनॉलचं हे आमच्याकडं आपलं शेवटचं गाव कुठलं आता म्हणायचं शिमडी आंबोड्यापर्यंत आम्हाला मिळालं पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. आणि हे तुम्ही त्या मंजुरीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या घाला, आम्ही पूर्ण सहकार्य तुम्हाला करू. पण हे झालं नाही तर आमचं सहकार्य तुम्हाला राहणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मेळा नगरपंचायतचा विषय बाबा, तेवढं सांगा बाबा. ट्रायल पिटचं आपलं मोंडारवाडीचा एक विषय जो एक जण मार्गी लावलं पाहिजे. ट्रायल पिट मेळा नगरपंचायतचा एक विषय आहे की आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मेळा हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला. मात्र अद्याप जलसंपदा विभागाच्या वेळ काढूपणामुळे ती जागा मेळा नगरपंचायत हस्तांतरण झाली नाही, त्यांचा भाडेपट्टा करार राहिलेला आहे.
पण पट्टा करार झालेला आहे, मात्र ती जी जागा आहे त्या जागेवर अतिक्रमण आहे, अतिक्रमण काढून ती जागा जलसंपदा विभागाने मेढा नगरपंचायतला लवकर हँडओव्हर करावी अशी आमची मागणी. दुसरा विषय मेढा नगरपंचायत, दुसरा विषय आपल्या कल्पक नेतृत्वाच्या माध्यमातून आपण मागे म्हटलं होतं की मेढा नगरपंचायतमध्ये शहरीकरणाकडे जाणारी आपली यंत्रणा आहे, तर एक नाना नानी पार्क करायचंय. त्या पार्कसाठी जागा आहे मेढा डेपो मधली, पण मेढा डेपोचा ना हरकत दाखला घेऊन जर मिळाला तर तिथं मेढा नगरपंचायतला फंड टाकता येईल आणि छोटंसं नाना नानी पार्क तिथं करता येईल. तिसरा विषय आहे तो बाबा मेढा तो पण ना हरकत दिला तर देऊ शकते असा विषय झालेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे की आपण एक दूरदृष्टीतून एक नवीन प्रकल्प आणलेला आहे. आतापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये आपण काम करताना फार मोठी इमारत आपण प्रशासकीय इथं आणताय ती वसूलची, पण इथल्या लोकांची लोकभावना आहे की ती जी इमारत आहे ती जिथं आता ज्या परिस्थितीमध्ये आहे ती इमारत डिमॉलिशन करून तिथं ती नवीन इमारत बांधण्यात यावी, जेणेकरून लोकांच्या रोजगाराचा प्रश्न, माणसांच्या सुलभतेचा प्रश्न मार्गी लागेल. तर सर्वांच्याकडनं मेढावासियांकडे विनंती आहे की नवीन भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत आहे त्या जागेवर व्हावी. आता आमचा विषय तो झाला, आता आपण केलंय त्यात फक्त एकच अडचण आहे तारीखबाई की कोर्टानं तिथली जागा आपल्याला दिलेली नाही ताब्यात. तिथे जी कोर्टाची जागा होती ना ती कोर्टानं स्वतःच्या ताब्यात ठेवली. आता आपल्याला करायचं म्हणलं तर ती कोर्टाची जागा एरिया सोडून आपल्याला उरलेल्या याच्यात मांडायला लागेल. पण बाबा स्टोरेज मध्ये वाढवलं तर होऊ शकतं नक्की. 3 मजली नाही करू तशी वाईमध्ये केलेली आपण, भूखंड कमी असेल तर आपण करू शकतो ती. शेवटी 2-3 मजलीत करायला लागणार, त्याशिवाय पर्याय नाहीये. मान्य मला, कारण तुमचं तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस, भूमी अभिलेख सगळी ऑफिस तिथे एका ठिकाणी आली पाहिजे. सांगतोय काय मी की कोर्टाने जी दिलेली नाही तेवढा एरिया आपल्याला सोडायला. आणि मेढा नगरपंचायत मध्ये एक भूखंड आहे पोलीस स्टेशनचं तर झालंय, पोलीस तर तिथं नाही, पोलीस स्टेशन ती गेले. मेढा पोलीस स्टेशनच्या भूखंडाच्या हद्दीतून एक कचरा गाडीसाठी एक रोड पाहिजे बाबा. त्यांचं म्हणणं काय सर, त्यांचं बऱ्यापैकी सगळा व्यवसाय त्या ऑफिसच्या आजूबाजूला तयार झाला, तर ते ऑफिस बाहेर काढलं तहसीलदार की व्यवसाय मार्ग. तुम्ही जी कृषीची जागा बघताय ती बाहेर आहे, बाहेर आली की इथले व्यावसायिकांचं जे मग हॉटेल असतील, झेरॉक्सवाले असतील, काय जे असतील, आणि शहराचं सौंदर्य देखील वाढेल. माझं पण काय म्हणायचं तिथं आता ते पाडूनच बांधलेलं बरं. ही तुमचीच जागा आहे, म्हणजे हँडओव्हर करायची पण गरज नाही. आणि बाबाराज दुसरा एक विषय होता मेढा पोलीस स्टेशनच्या भूखंडामध्ये, आणि रस्ता वाढवायला लागला तर वारागडी बाबाराज मेढा पोलीस स्टेशनच्या भूखंडाच्या बाजूला एक वस्ती आहे, तिथं ती कचरा गाडी जात नाही, तर तिथे एक रोड पाहिजे. तर आपण एसपी साहेबांना सांगू फक्त भूखंडाची एवढी पाहिजे, 10 लाख रुपये टाकायला तयार आहे. आणि बोलू द्या आणि पाणी पुरवठ्याचं संपू द्या. गावाचा विस्तार जवळजवळ 1.5 किलोमीटर झालेला आहे. जलजीवन विहीर तयार झाल्या, परंतु त्यांनी पाणी जुन्या टाकीत टाकले. त्या टाकीची क्षमता 15,000 लिटरची आहे. ते पाणी सोडलं तर त्या नळा म्हणजे पाईपामध्ये पाणी भरते, पुढं 1.5 किलोमीटर पाणी जात नाही. नवीन पाण्याची टाकी वाढवून मिळावी ही विनंती. सर सर मी जीडी जुनगरे, सरपंच उपसरपंच देवदेव. 2023 साली देवदेव मध्ये प्रथमतः हर घर जल जीवन मिशन खाली सर्व दिल्लीला प्रस्ताव गेला, परंतु देवदेव मध्ये 2 वळे भाऊसाहेब, एक गावठण आहे आणि एक दत्त मंदिर वसाहत. दोन्ही ठिकाणी जल जीवनचा हर घर नळ झाला, परंतु गावठांमध्ये अद्याप पाण्याची टाकी नसल्यामुळं हॅलो आता पाण्याची टाकी नसल्यामुळं आता घरात प्रत्येकाला नळ दिलाय, परंतु टाकीच नाही, त्यामुळे पाणी साठवून कुठे घालायचं. आमच्या देवगावचं हर घर जल पूर्ण झालं, पण टाकी नसल्यामुळं टाक्याचा प्रस्ताव आम्ही 1 वर्षापूर्वी दिलेला आहे. मग ते 3 लाखाची टाकी मंजूर व्हावी एवढी विनंती.
आणि महाराज साहेबांनी नोंद घेतली मावशीला बोललं. हॅलो हॅलो, मी मोराळे सरपंच उमेची खात्री ही असल्या कारणानं मी बोलते की खामकरवाडी आणि मोराळे हे 2 वस्तीचं गाव असल्या कारणानं रोडपासून पाण्याचे खामकर हे 150 मीटर पांढरा रस्ता, अगदी लोक तिथं राहायला तर त्यांची गैरसोय. त्याला एक काँक्रिटीकरण आणि मोराळ्यातला मारुती मंदिर ती पाण्याची टाकी तो काँक्रिटीकरण रस्ता होऊन मग पांढरा रस्ता तुम्ही आपला तुमच्या पद्धतीने आम्ही सगळं दिलेलं आहे, पण तेवढं हे तर घेतो मावशी, आमदार फंडातून घेतो मी, काळजी करू. मला साहेब, मी संदीप माने, दरेखुर्द, सायगाव विभाग. आपल्या माध्यमातून महू हातगेकर धरणाचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, पण थोडंफार राहिलंय. ते मला असं वाटतंय तुमच्या वाढदिवसा दिवशी सीएम साहेब येणार नाही तर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तर मला वाटतं बरं होईल. आता भाग आतुरतेने आपली वाट बघतोय कधी पाणी येते. त्याच्यासाठी सरपंच वाघाववाल्यांना आणि यांना वाघावच्या आलीत का नाही माहित नाही, तर म्हणजे ती पण आहे तिथं शिंदे साहेब इथं आहे, तर वाघावचं आणि यांचं थोडं पुनर्वसनाचे विषय आहेत. तर वाघाववाल्यांना पण माझी विनंती आहे की तुमचा जो पॅकेजचा प्रस्ताव आहे, ऐका, एक दोन मिनिटं जरा वाघाववाल्यांनी ऐका शांतपणे मी काय सांगतोय ते. तुमचा जो आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव आहे तो आपण तयार करून शासनाकडे मंजुरीला पाठवू. तो काय इथं मंजूर होणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे, तो शासनाकडे पाठवायला लागणार. आणि त्याचं मंजुरीचं जे आहे ते आम्ही सगळे, मी आहे, भाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, इरिगेशनचे, आम्ही सगळे त्या आर्थिक पॅकेजच्या मान्यतेसाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. पण माझी माझी वाघाववाल्यांना विनंती आहे की तुम्ही जे काम अडवताय ते तोंडावर, ते आता फक्त अडवू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या आर्थिक पॅकेजच्या प्रस्तावासाठी पूर्ण आम्ही प्रयत्न करतो, काही नाही, पण काम तेवढं जे त्यांना बोलू दे, माहिती त्यांना माहिती झालं 2 मिनिट. मंगेश थांबा घेता बोला. प्रथमतः बाबा महाराजांनी ज्यांनी जी आपली आढावा बैठक लावली त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे. की अशीच बैठक लागली तर तालुक्यामध्ये कुठला प्रश्नच राहणार नाही. त्याच्यामुळे ही आढावा बैठक लावली त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट करतो की ज्या ज्या मीटिंग होतील त्याच्या मिनिट्स होऊ द्या, कारण हे जर महसूल अधिकाऱ्यांनी जर कामं केली, जे अधिकारी जे नेमलेले आहेत ते जर अधिकारी जर नेमलेले काम केले तर शासन आपल्या दारी आणायची गरजच लागणार नाही. सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे की हे अधिकारी काम करत नाही. आता काम आपला जो विषय तेवढ्या पुरता विषय म्हणतो साहेब, आपण मिनिट्स वगैरे करून काळजी करू नका. आता विषय म्हणतो साहेब की आपल्याला ज्या जमिनी दिल्या पुनर्वसनामध्ये त्याच्यामध्ये कजापण्य झाल्यामुळे 50% लोकांनी दिलेल्या जमिनी यांना विकाव्या लागल्या, कारण त्याचा कजाप नावाची गोष्टच नाही झाली. दुसरी गोष्ट जी आम्हाला आमची जी जमीन गेली ती वर्ग 1 ची जमीन घेतली, त्याला वर्ग 2 केली गेली. तिसरी गोष्ट आम्हाला जी जमीन दिली त्याच्यामध्ये 1 गुंठ्याला पाणी नाही दिलं, जमीन घेऊन करणार काय. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट आम्हाला तुमचं म्हणणं हे सगळं बरोबर आहे. आता आपला मुद्दा काय आहे की आपलं म्हणणं आहे की आम्हाला जमिनी नको, आम्हाला आर्थिक पॅकेज आमच्या बरोबर आहे. नाही दिलेल्या जमिनी आहेत, त्याला पॅकेज द्यायला हरकत नाही, पण ज्यांना जमिनी हव्यात त्याला जमिनी द्या आणि ज्याला पॅकेज हवंय त्याला पॅकेज द्या. हा, मग माझं म्हणणं काय आहे की एक मिनिट माझं म्हणणं काय आहे की आर्थिक पॅकेजचा जो प्रस्ताव आहे, आता जसं कावडीनं घेतलं भाऊनी, आपण तो प्रस्ताव तयार करू सगळा आणि त्या प्रस्तावाला मान्यता शेवटी सरकार देणार. तिथल्या अधिकाऱ्यांच्या हातातला विषय नाही. आपण तो सगळा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेला पाठवू. मुंबईमध्ये एकदा तुमची सगळ्यांची आणि आपल्या त्या विभागाचे सचिव असतील, आता जो जनसंपदा विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे, मग मुख्यमंत्र्यांची जरी गरज पडली तरी मी तुमची त्यांची बैठक घडवून आणतो, तिथं आपण हे करू. फक्त आता विनंती एक आहे की तुम्ही ते काम तोंडावर अडवल्यामुळं खाली पाणी आपण असून पण देऊ शकत नाहीये हे. आणि सगळ्यांची इथं भावना आहे की आता पाणी जे आहे ते कॅनॉल सगळीकडचे झाले, बऱ्यापैकी कॅनॉल पण जो आहे ती पाईपलाईन सगळी मऊ हातीकडची झाली आहे.
तर थोडी विनंती आहे की तुम्ही ते आडवाआडवीच्या याच्यामध्ये राहू नका, तिथं काम करण्याची परवानगी द्या, म्हणजे खालचं आम्ही पाणी आणू शकतो आणि तुमचं पण आम्ही मार्गी लावतो. काय आमचं म्हणणं एवढंच आहे, काम करायला भरपूर काही काम जागा आहे, भरपूर काम त्यांचं शिल्लक आहे. तर नाही तसं नाही साहेब, नाही महाराज साहेब, आमचं जरा थोडंसं आमचं समजून घ्या. आमच्या धरणात 96 ला धरण झालं, कृष्णा धरण झालं, कोयना झालं, कनेर झालं, हजारो शेतकरी महाराज साहेब अजून फिरतायत. हीच परिस्थिती आमची परत होऊ नये एवढीच आमची विनंती आहे. साहेब ऐका, भरपूर काम शिल्लक आहे म्हणून कुठं पण करा असं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, जिथनं आपल्याला त्या कॅनॉलला जोडायचंय तिथनं जोडायला लागतंय. ते तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे मागं ठेवा आणि बाकीचं करत बसा, असं नाही होऊ शकत. आपल्याला जिथं ते कॅनॉलला जोडायचे तोंडावर जे आहे तिथंच काम करायला लागणार आहे, तर कॅनॉलला पाणी आपण सोडू शकतो. तुमच्या प्रश्नांबद्दल आमचा तुमच्या प्रश्नांना चुकीचे आहेत किंवा तुम्ही अवाजवी काय तर बोलताय असं अजिबात कुणाचं म्हणणं नाही. आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, लोकप्रतिनिधी 100% तुमच्या बरोबर आहोत. आणि पूर्णपणे तुमचे जे काही विषय असतील, जमीन पाहिजे, जमिनीवरच्या यांच्या असतील, त्याची बैठक आपण कलेक्टरांकडे मी लावतो. या आठवड्यात लावता आली तर लावतो लगेच, कारण मी काय ह्या आठवड्यात मुंबई जाणार नाही. या आठवड्यात लावतो, म्हणजे जमिनीचे विषय ते संपतील. राहिला पॅकेजचा विषय, आपण पॅकेजचे ज्यांना पॅकेज पाहिजे त्यांची माहिती गोळा करू, किती आहे ते करून आपण शासनाकडे पाठवून देऊ. फक्त आता रिक्वेस्ट एवढीच आहे की तुम्ही जेवढं काम आम्हाला करून दिलं पाहिजे तेवढं आम्हाला काम करू. आम्ही तुमच्या विनंतीला मान्यता देऊ. फक्त आम्हाला एकच हवंय की आम्हाला याचा कालावधी किती असेल, आपण काम पूर्ण व्हायचा म्हणजे पुनर्वसनाचा. आपण जमिनीचा विषय जो आहे ना, मी या आठवड्यातच कलेक्टर साहेबांना सांगतो, या आठवड्यातच मिटिंग लावून टाकू आपण. म्हणजे तो एक विषय कलेक्टर साहेब निर्णय इथं देतील, कारण तो अधिकार त्यांच्या हातात आहे. पुनर्वसन अधिकारी बोलू, इरिगेशन जे ते इथे घेऊ. आता पॅकेजचा जो विषय आहे ते पूर्ण पॅकेज, ज्यांना आर्थिक पॅकेज पाहिजे त्यांचं तयार करून शासनाकडे पाठवू. तिथं पण मी तुम्हाला घेऊन जातो. आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पण तुम्हाला नेतो, कारण खातं त्यांच्याकडे दिलं. सॉरी, जलसंपदा त्यांच्याकडे आहे. विखे पाटील साहेबांकडे आहे. विखे पाटील साहेबांकडे जाऊन भेटू आपण आणि तिथनं किती दिवसात तो आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव मंजूर होतोय त्यांच्याकडनं शब्द घेऊ, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी क्लिअर होऊन जातात. अच्छा, आणखीन एक आमचा प्रश्न आहे. आमचा जो रिंग रोड बनवलेला आहे, हा रिंग रोड बनवलाय की एक्सप्रेस हायवे घेतला शेतकऱ्यांचा, तो आम्हाला कळत नाही. जमीन एकाची घेतली आहे, रस्ता दुसऱ्याच्या शेतात नाही घेतलाय आणि नकाशा तिसऱ्याच्या शेतात नाही. त्यातून एक्सप्रेस हायवे बनेल एवढं हे झालेलं आहे. जर आजचा दिवस गेला, तुम्ही रस्ता रुंदीकरण केलं किंवा डांबरीकरण केलं, पण उद्याचं त्या शेतकऱ्यांनी घर बांधलं काय केलं, उद्या ते पीडब्ल्यूडी तोडेल का ठेवेल, उद्याची पिढी बर्बाद होईल. यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही जमीन एक्वायर केलेली आहे, संपादन केलेली आहे, त्याच्यानुसार रस्ता व्हावा. चालतं, ते करू आपण. ते काय पीडब्ल्यूडीचा. नमस्कार. पण आता आमची विनंती सगळी देत आहेत भागातली, तेवढं काम आम्हाला इरिगेशन विभागाचं म्हणणं आहे सुरू केलं पाहिजे. ऐका, गेले मला परवा अधिकारी सगळे भेटले, ते म्हणले साहेब गेले 6 वर्ष झाले त्या धरणात पूर्ण पाणी पुरवठा पाऊस अटतोय, ते पाणी आपण वापरू शकत नाही, अशी अवस्था आहे. आम्हाला महाराजसाहेब, आम्हाला पाणी अडवण्यात आम्हाला हे नाही वाटत आहे. 6 जानेवारी 2022 ला आम्ही धरण बंद केलंय, पण 6 जानेवारी 2022 पासून या कोणत्या अधिकाऱ्याने कुठलं काम केलं एखादं तरी सांगावं. ठीक आहे ना. आता ते म्हणजे म्हणण्याचा उद्देश त्यांच्यावर कुणाचा होतच नाही राहिलेला आहे. वरचे अधिकारी कलेक्टर साहेबांनी दिलेली ऑर्डर आहेत ना, त्यांनी 15 दिवसात आढावा बैठक घेतो सांगतो, त्यातलं एकही काम कुठल्याही अधिकाऱ्याने केलेलं नाही. मी लावतो, कलेक्टरांकडे बैठक लावतो. आणि एक प्रश्न आहे साहेब, की जे खंडाळा भूमी अभिलेख आहे ना, हे सर्वात मोठं चोर झालेले आहे. हे शेतकऱ्यांच्या जमिनी दलालांच्या हातात येण्यासाठी काम करण्यासाठी फक्त खंडाळा भूमी अभिलेख काम करते. त्यांना पण बोलवून घेऊ आपण तिथं मिटिंगला, त्यांना पण आपण जरा सर्व घेऊ, काळजी घेऊ. एक मिनिट, वाघावाले फक्त तेवढं काम सुरू करायची परवानगी द्या.